अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभा निवडणूक या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली। नरेंद्र मोदींचा आणि भाजपचा पराभव करणं हा इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश होता। मात्र इंडिया आघाडीतून नितीश कुमार वेगळे झाले। ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला। यामुळे इंडिया आघाडी काहीशी खिळखिळी झाली आहे का याची चर्चा सुरू झाली। आता शरद पवारांनी इंडिया आघाडीतल्या मतभेदांवर भाष्य केलं आहे। अशोक चव्हाणांचा निर्णय सर्वांसाठी आश्चर्यकारक होता, पण मला तो आश्चर्यकारक वाटत नाही। भाजपने एक श्वेतपत्रिका काढली होती, त्यात आदर्श प्रकरण आणि अशोक चव्हाण यांचं नाव होतं। मला वाटलं होतं तो धमकवण्याचा प्रकार होता आणि त्याचा परिणाम होता, असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना आम्ही एकत्र बसतो, काम करतो, याचा अर्थ विलिनीकरण नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। जिथे जिथे शक्य ते संपावं आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे, त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्यातल्या, आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल। साहेब, काल तुम्ही असं म्हटलं की राहुल गांधी कधी सहभागी होत आहे या प्रक्रियेमध्ये? आता त्यांचे भारतीय जोडती यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहे? त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीने, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत। साहेब, काल तुम्ही म्हटलं की 39 जागावर महाराष्ट्रात एक झालेलं आहे, तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर सांगणार नाही, ते मी आता सांगणार नाही। पण एक असं की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याच्यात मी असंच नाही। त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर ते त्याच्यामध्ये आहे, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत, असे हे लोक ते बसतात। आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागा साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे। बघूया आता ते उद्या बसणार आहे। MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय, तर MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करतो नाही, हा विषय समजतो। स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्याच्या आमच्या सहकार्यांच्या झाल्यात, ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते। आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं? उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे। महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही आहे, आता खासदार आहे, असे काही काही ठिकाणी मध्यंतरी तुम्ही तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो। जागा वाटपामध्ये रस्सीकेच हा मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय यापुढे होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा। साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो। आत्ताच मला
मार्क्सवादी पक्षाचे नेते होते त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल वाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे काल निवडले त्या जागा नेमक्या कुठल्या आणि त्याची बैठक उद्या तुम्ही नका सांगू. काही चिंता करू नका माझी हे लोक काय. तर ही चर्चा त्यांची उद्या असेल. उद्या बसतील बघूया 2-3 दिवसात काहीतरी मार्ग नाही. अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हाला सगळ्यांना थोडं आश्चर्यकारकच. पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. साहेब याला एक जोडून प्रश्न विचार आहे. महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, विरोध. अशोक चव्हाण ज्यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये त्यावेळी 1-2 दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार. 2 येऊन गेल्या. असं की काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतोय. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा असतात आणि त्यामुळे साहजिकच अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो. याचा अर्थ विलीनीकरण होण्याची आवश्यकता नाही. काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शन बद्दल जे घड्याळाचे कायदे मागे फिरवलेले आहेत, तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे? असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आपचे काही लोक निवडून आले, भाजपचे काही निवडून आले, लोक निवडून आले. याचे स्पष्ट बहुमत नव्हतं. तिथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे 8 मतं ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेचं ते मत काढलं आणि त्याच्यावर खुली मारली आणि ते मत बाद केलं. आता हे 100% बेकायदेशीर कृत्य होतं. शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा. कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशेरे मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून काल आपचा महापौर हा झाला. सत्तेचा गैर कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं. आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली आहेत. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने अपोजिशनला कसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. आगामी निवडणुकामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दुरुपयोग होऊ शकतो असा संशय वाटत नाही आपल्याला? संशय नाही. आमची आता राष्ट्रवादी त्याचा अध्यक्ष मी आहे.
त्या संबंधीचा निकाल असाच घेतला. मागणी काय केली, निकाल काय घेतला, पक्षाचं स्थापना मी केली. तो पक्ष आमच्या हातातनं काढून दुसऱ्यांना दिला. याच्यावर त्याची चिन्ह आमचं घड्याळ होतं. आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर काल निर्णय आला की हा चिन्हाच्या संबंधी वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं. आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे वाढले. त्यामुळे जसं आमचं झालं तसं आमचंही झालं. पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे. आणि त्यामुळं काही ना काहीची फसणं सोडवत आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल केले पाहिजे असं शाहू महाराजांनी काल म्हटलेलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काही त्रुटी देखील आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे त्यांनी म्हटलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता तो त्यांना विचारलं पाहिजे. मी ऐकलं तुम्ही म्हणता ते आवश्यक वाटतंय का आपल्याला? कारण कसं होतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्यामध्ये नाही कसं आता इलेक्शनची प्रक्रिया संपेपर्यंत आता काही फारसं करता येणार नाही. संपल्याच्या नंतर राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्या पुढे ज्या त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं मी निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यामध्ये माझी सही आहे, त्याच्यामध्ये खडगेंची सही आहे, त्याच्यामध्ये CPM सीताराम येचुरी त्यांची सही आहे, डी राजांच्या संबंधीची होती, तृणमूल काँग्रेसची होती, समाजवादी पक्षाची होती. आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं काम होतं त्याची आवश्यकता आहे असं पत्र लिहून आम्ही त्यांना भेट मागितली की आम्हाला आमचं डेलिगेशन होत होतं, त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं. आम्हाला त्यानंतर एक 6 पानाचं निवडणूक आयोगाचं पत्र की आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही. आता जेव्हा भेटायची आवश्यकता नाही, जायला नको, हे कधी काही करू शकतो. महाराष्ट्रातलं चार त्यामध्ये कोल्हापूरची जागा आहे का? कारण सतीश पाटील जे काँग्रेसच्या जागेसाठी या साहेबांनी सांगितलं तो निर्णय खालच्या लोकांच्यावर आहे. कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का? तुम्ही 2 पण झाली चर्चा झाली तर कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय फीडबॅक मिळाला का? चर्चा झाली का? नाही काय मी काही चर्चा केली. आम्ही लोक बसलो होतो ह्याच्या घरी. असं काय चर्चा झाली का? आता आम्ही काय ते जेवण चांगलं होतं. योगेंद्र पवार काल एकाच दिवसात 2 वेळा तुम्ही शाहू महाराज साहेबांच्या उमेदवारीबद्दल भूमिका म्हणजे तुमची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्याकडनं तसा काय फीडबॅक आपल्याला आला आहे? असं एका वर्तमानपत्रात तुम्ही आज वाचलं त्यांनी काही म्हणलंय म्हणून. असं आहे त्यांनी त्यांचं मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नाही. हा विषय निघाला कुठनं? संजय राऊतने एक 8 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी एकत्र बसून याचा विचार करावा अशी सूचना केली. त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली. आणि ती चर्चा आमच्यामध्ये नव्हती, आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती. आता आणखीन एक पक्ष इथं निघाला आहे पॅलेसमधनं, तर त्याच्याबद्दलची चर्चा बाहेर होती. गेल्या 5 वर्षातल्या राजकीय स्थित्यंतराचा विचार करता केंद्रात सत्ता काय ठेवायची आणि राज्यात
केंद्रीय तपास यंत्रणाचं आणि फोडाफोडीचं राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास भाजपला आला असं वाटतं? नाही, हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा न बोलता हा कार्यक्रम आहे. आता एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी द्यायला आली, तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सरळ नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. म्हणजे तुमचं तसं इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचलाय का? आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोक आहेत. आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईडीचा वापर, त्यासाठी CBIचा वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा आहेत त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात. आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तो नामुमकिन आहे, ते हे नामुमकिन आम्ही तसंच बघत असतो. आपल्या बाजूने येत असताना दिसतोय, पण दुसरीकडे अजितदादा पवार गटाच्या वतीनं पुन्हा 10 आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते. याकडे कसं बघता? आता केली त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाषण आमचे वकील लोक त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र बारामतीतून ऍक्टिव्ह होत आहे, काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजितदादांसोबत होते ते, मात्र त्यांनी आता अजितदादांपासून बाजूला राहून वेगळं युवा संवाद कार्यक्रम आपल्यासोबत आलेले आहे. आधीचे राजकारणात होते हेच मला माहिती. ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात. ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे जे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं होतं कारण त्यांना करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक भाजप न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे तज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठं इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे? असं आहे की राहुल गांधींची जी पदयात्रा आहे ती 2 भागात आहे. एक पहिला टप्पा गेला आणि आता दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकातली निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर आहे. याचा अर्थ त्यांचा दौरा जो आहे, यात्रा जो आहे त्याचा परिणाम हा काहीतरी होतोय असं दिसतं. पर्यंत वाढवलेली आहे, याकडे कसं बघता? कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे. असं आहे की त्याचं प्रत्येक गोष्टीच्या बद्दल सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे. एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नाही, काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही. मला आठवतं आहे की मी शेतीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि दंगा केला. स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण करा. मी सांगितलं की हा जिरायत शेतकऱ्याचा पीक आहे, कांदावाला कोणी फार मोठा बागायतदार नसतो, कधी नाही तर त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही. आणि तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घाला. मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही. तुम्ही बोललो नाही. असं की काही गोष्टीच्या बद्दल सरकारने संवेदनशीलपणाची भूमिका घेतली असते
आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा शिकवणारा जिल्हा आहे. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा. अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले. आता दुसरी ऑर्डर अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही. प्रश्न असा आहे, कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस त्याच्यापासून ही कारखानदारी नवीन प्रॉडक्ट सरकारने सांगितलं काढू इच्छितो त्याच्यावर आता बंदी आली. की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं. तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं. कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केले तिथे. आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली. काल इतक्याचे तो रसवताना शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घात आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा. आणि तिथे गेल्याच्या नंतर तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्षे त्यांचं नाव. पक्षांच्या माझ्या बैठकीवर मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला सांगितलं की आम्ही घेत नाही. म्हणजे का त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे पण त्याच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता आणि त्याचा परिणाम आम्ही घेणार होतो आणि तुमची गरज वाढवणार होतो. हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार पाडू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितले आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतो आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. MSP संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. ही जे सांगितली कारण त्यामुळे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP इथले शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत. तुम्ही बघितले की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सीमेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवण घेतलेलो 1 वर्षभर हजारोच्या संख्येनं तिथून राहतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांची मागणी MSPची होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही प्रमाणात सरकारने पुऱ्या केल्या, ते उठले आणि आता त्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येत नाही म्हणून पुन्हा सुरू झालं. याचा अर्थच हा आहे की या सरकारच्या धोरणात दर्शवता आहे आणि उत्पादन करणारा जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही. तुम्ही जे सांगितलं साहेब एक मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी मागूया, पण त्या आता हे या नवीन कायद्यासंबंधी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत 2 निकाल दिले, राहुल नार्वेकर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदी. मग हा नवीन येणारा कायदा असं वाटतंय का? आज काय सांगता येईल त्याच्यात, कारण आजच राहुल नार्वेकरांच्या आमच्याबद्दलचं निर्णयाचे युद्ध आमच्या विरोधकांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला. त्याची केस आज आहे आणि त्यामुळे आज मी काय त्याचं भाषण एकत्रितपणाची संघर्ष यात्रा पद्धतीची असेल यापुढे
एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल तुमची? कशामध्ये? आता तुम्ही एकाकी पडलात असं समाजामध्ये बोललं जाते की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने गेले अशा पद्धतीनं, आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं? या गोष्टी अशा मला फारशी चिंता करणारच असं वाटत नाही. एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षाचा 59 आमदार निवडून आले आणि ते मुख्यमंत्री होते. निवडणूक झाल्याच्या नंतर मी परदेशाला गेलो. 10 दिवसांनी परत 59 आमदारांपैकी 6 सोडून सगळे गेले. म्हणजे 3 महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो, तर विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि 5 लोक काम केलं. आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्षांनी झाली त्या गेले होते, त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे नेहमीच होईल. आपल्या वयाबद्दल बोललं जातं, वयाबद्दल भाषणामध्ये उल्लेख केला जातो. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांचा महाराष्ट्रातला दौरा कसा असणार, तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं असेल? कारण पवार साहेबांचा झुंजावर सर्वांनाच माहिती. असं आहे की त्यांची आणि त्याच्या जावेची आम्हाला घ्यायच्याबरोबर सगळ्यांचा एकत्रित बसून जो कार्यक्रम ठरेल, त्या कार्यक्रमाप्रमाणे दौरी होती. आणि माझा प्रयत्न हा आहे की देशात राज्याच्या सगळ्या भागात शक्य ते चक्कर टाकायची. परवा अमित शहानी भाषणात टीका केली की सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पीएम बनवायचं आहे, शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला सीएम बनवायचं आहे. माझी मुलगी असलेली उभी राहत नाही, ती ना विधानसभेला नाही, ती लोकसभेला निवडून झाली. आणि आता त्यांना माहिती आम्ही त्यांना कळलं पाहिजे. पण ते अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करतायत की यांच्या काळजी आहे फक्त, यांना बाकी काळजी नाही अशी त्यांची होती. आधी एका कुटुंबातले 2-2 लोक कसे आहेत आणि किती, त्याचा काय निर्णय घेणार? मनोज पाटील आज पुन्हा एकदा आपली भूमिका मांडणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहे. खरं तर जे आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही अशी देखील त्यांची काय माहिती नाही. पण साधारणतः कायदेशीर सल्ला याबाबतीत जे देतात त्यांच्या मनात शंका आहे. माझ्या मनात ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे. पण जे विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक 2018 असं हे 14 आणि 18 नाही खुशखबर असताना 2014ला केलेलं होतं. ते हायकोर्टातच विजय झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यामुळे हाच मांडले, ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं. आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी काल पास केलेले. आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही. त्याचं कारण आहे की जरी काय असले ते यात सुचत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एक वर्षांनी हा निर्णय घेतला. पण कदाचित तुम्ही बघत असाल की घटनेचे जाणकार आहे, त्यांचंही स्टेटमेंट काल होतं की हे तिकडं काय होतं. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी एक लढत होणार आहे. पहिल्यांदाच आपल्या पवार घराण्यात 2 सदस्य एकमेकांविरोधात लढणार आहेत.
कारण हे विरोधक आहेत त्यांनी उमेदवाराचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर मला आनंद होईल असं म्हटलं, मात्र आपलं सरकारला या काही नक्की पर्याय असू शकतात नाही सांगता येणार नाही एकदम. हा सगळं जाब बघावा लागेल. हा जो मागासवर्गीय आयोग होता त्याचा तोही मला माहिती नाही, तोही बघावा. तो अत्यंत महत्वाचा आहे. या सगळ्या तरी करून जनगणना करून 50%ची अट जी आहे येईल असं काही जाणकारांचंही मत आहे आणि काँग्रेसनेही तसं आपल्या ह्याच्यातून कॅम्पेन मधून सुरू केलेलं आहे. तर मराठा ही आम्हा लोकांची मागणी, त्याच्यात काही दोन मतं नाही. एक घटक पक्षांची त्याच्यामध्ये वेगळी मत आहे. मनोज जरांगेंच्या आत्ताच्या भूमिकेला समर्थन आपलं आहे का? कारण त्यांनी सगळी सोयऱ्यांचा काय हेच माहिती आज कळेल. त्यांची आजच बैठक आहे ती नंतर सांगू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचं जे काही हे होतं त्याच्यावर बंधन निवडणुकांना सोडलं होतं रिकामं, आता त्याच्यामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसत. चॅनल तुमच्यापैकी त्यांनी काही बातम्या दाखवल्या, काही अनिश्चित केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही ठेवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ व्यक्ती गदा आणण्याचं काम सुद्धा करतात. त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली. एक प्रकारची हुकुमशाही.